नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आपली परवाला गाडी भरली होती. कोल्हापूरहून आपल्याला रिटर्नला माल भरायचा होता. आपल्याच दुकानचं फर्निचर होतं. आपल्याला एक ऑर्डर होती. त्यासाठी आलो भरायला. मग काय चालू झाला पाऊस. थोड्या वेळानं पाऊस उघडला. मग काय गाडी वगैरे भरली. सर्व रस्सी वगैरे मारून घेतली. इथेच थोडा वेळ थांबलो फर्निचरच्या दुकानावर. पाऊस थोडा थोडा येत होता. मग म्हणलं थोडा वेळ थांबून जावं. मग भैया म्हणले चला नाश्ता करून घेऊ. मस्तपैकी एक वडापाव खाऊ. वडापाव वगैरे खाल्ला. टी कॅफेवर येऊन कॉफी घेतली. कॉफी घेतली. गणेश भाऊ त्यांच्यासोबत थोडं बोलत होते. कारण गणेश भाऊ कोल्हापूर मार्केटला खूप दिवस झाले. मग त्यानंतर पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर गणेश भाऊनं आणले रेडबुल. मग म्हणलं आता काही सुट्टी द्यायची नाही. रेडबुल लावला. मग काय लावला रपाटा. मग जवळपास पोहोचलो आपण एक 100-150 किलोमीटर पुढे. कसं रेडबुल लावल्यानंतर एक वेगळीच एनर्जी असते हो. गाडी एकदम कडक मध्ये बांधली होती. मग पोहोचलो टोल नाक्यावर. इथं ब्ल्यू स्टार हॉटेलला. आपला भाऊ म्हणला आज व्हेज खावं. मस्तपैकी मटकीची भाजी घेतली होती भाऊनं. एक नंबर जेवण दिलं. जेवण वगैरे झालं. मग एक स्ट्रिंग लावलं. कारण आपल्याला रातोरात पोहोचायचं होतं. कारण उद्याचं आहे लग्न. त्यामुळं काय लावला रपाटा. मग पाऊस पण कुठं लागलं नाही. म्हणलं चांगलं झालं. जेव्हा जेव्हा आपण गाडी व्यवस्थित बांधतो ना त्यावेळेस पाऊस येतच नाही. जाऊ द्या कारण आपण आपली सेफ्टी घेतलीच पाहिजे. पुढे गेलो. मग एक चहा घेतला. मग इथे भेटले होते आपले पाहुणे. त्यांनी 14 टायर घेऊन आले होते. त्यांची पण गाडी कोल्हापूरहून भरली होती. त्यांच्या गाडी फक्त 1च तास आधी निघाली होती. पण आपल्या गाडीच्या इतक्या पुढे गेली की आमची भेट होता होता आल्या तामलवाडी टोल नाका. टोल नाक्यावर वगैरे भेट वगैरे घेतली. मस्तपैकी एक व्हिडिओ घेतला. मग त्यांच्या गाडीत पण माल कमीच होता. गाडी कशी भुंगा चालत होती तुम्हाला दिसेलच. त्यांचं डेली रुटीन आहे नागपूर ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते नागपूर. महिंद्राचा माल भरला होता. जवळपास गाडीमध्ये 20 टन माल होता. गाडीला पासिंग 30-31 टनाची आहे. 20 टन घेऊन काय मग काय राणीसारखं पळत होती. मस्तपैकी व्हिडिओ घेतला. 50-60 न आपण जात होतो तरी गाडी ऐकत नव्हती. शेवटी काय ओव्हरटेक केला. ओव्हरटेक केल्यानंतर आपण डायरेक्टच पोहोचलो उजनीला. उजनीला मस्तपैकी एक बासुंदी लावली. मग म्हणलं भूक खूप लागली होती. मस्तपैकी एक बासुंदी लावली. मग एक थोडीशी एनर्जी आली. एनर्जी नंतर गाडी चालू केली. भाऊ म्हणला 3 वाजता थोडंसं झोपतो. उद्या लग्न पण करायचंय. भाऊला म्हणलं झोप. ड्रायव्हरच्या जीवावर कसं निवांत झोपतात. त्यामुळं झोप वगैरे झाली. सकाळी येऊन आपण पण 1 तास झोपलो. सकाळी सकाळी बघू शकता वातावरण असं झालंय जसं की आता ढगच पडतो का काय की. अहमदपूरला पोहोचलो. अहमदपूरहून मध्ये गेलो. आपल्याला जायचं होतं मोग्यात. इथे लग्नाची वगैरे डिलिव्हरी दिली आणि निघालो घराकडे. कसा वाटला मित्रांनो ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.